तशी सुद्धा चंद्रवरून पुढे या कारखान्यातील सर्व घरातील कामगारांना मान्य आहे याबद्दल सांगावं लागतं या गोष्टी सर्व थरातील कामगारांना बिनशर्त मान्य आहेत याबद्दल फक्त एक पॉइंट म्हणजे छोटासा पण महत्वाचा कामगार म्हणजे स्किल लेबर की अनस्किल लेबर नाही बोर्ड ऑफ डायरेक्टरचा एक मेंबर म्हणून ते बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक भरेल त्यावेळी विचारा रावसाहेब नाव केम युअर माउथ शट विल यू रावसाहेब सोनटक्के मग अशी ज्यावेळी आपली चर्चा झाली त्यावेळी स्किल्ड लेबर आणि अनस्किल्ड लेबर असा कोणी फरक केला होता का यू हॅव हिट द नेल ऑन द हेड. तरी पण मला वाटतं स्किल लेबर कुठे आपली नाही हे पहा हा जो संप पुकारला गेलाय तो स्किल आणि अनस्किल अशा सर्व थरातील कामगारांनी आय एम राईट तर मग हा जो करार होतो आहे तो या सगळ्या कामगारांना सारखाच लागू केला जाणार आहे एनी ऑब्जेक्शन बॉबी बेस्तनजी रामनाथ शेठ बरोबर आहे ना भाई भाई शेला कॉम्रेड जगदाळे ऑब्जेक्शन म्हणून नाही पण चंदरबाई एका मानवी दृष्टिकोनातून ती वेळ केव्हाच निघून गेली मिस्टर जगदाळे संप पुकारण्यापूर्वी जर तुम्ही माझा सल्ला मानला असता तर आज ही वेळ आली नसती जाऊ दे आता त्या जुन्या पुराण्या गोष्टी उकळून काढण्यात काही अर्थ नाही तेवढा एकदा कराराचा मसुदा तयार करा आधीच बराच उशीर झालाय झालं आटोपलंच पार्टी पाहुणे जायची वेळ झाली आपल्या 7 नंबरच्या टीम मधून भाई शेलार आणि कॉम्रेड जगदाळे जातील येस सर गुड तर याबद्दल कामगारांच्या वतीने मजदूर महामंडळाचे उपाध्यक्ष भाई शेलार आणि चिटणीस कॉम्रेड जगदाळे हमी देत आहेत संप बिनशर्त मागे घेतल्यावर संप बिनशर्त मागे घेतल्यावर धन रबर प्रोडक्टचे मॅनेजिंग डिरेक्टर आपल्या सोयीप्रमाणे टाळेबंदी करतील. पुढे माझे सवडी कामगारांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील आणि पुढे माझे सवडीने कामगारांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील मला वाटतं आपल्या सोयीप्रमाणे टाळेबंदी उठवली जाईल तिच्यात कामगारांना मान्य होणे अवघड आहे आणि कामगारांच्या मागणीचं पुढे मागे सहानुभूतीने विचार करू म्हणजे कधी करणार संपकाराचा पगाराचाही करायला निर्देश नाही मजदूर महामंडळाचे अध्यक्ष स्वामी अभयानंद दौराम परत येतील ना त्यावेळी या करायला कधीही संमती देणार नाही तसं असेल तर मग धनराज शेट्टीच्या वतीनं मी तुम्हाला सांगतोय की वाटाघाटी फिसकटल्या तुम्ही कुशाल जाऊ शकता एकदम निर्वाणीला येऊ नका चंद्रजी मला वाटतं आपल्या सोयीप्रमाणे टाळेबंदी उठवली जाईल या शर्तीवर बोट ठेवून मालकांनी आणखी काही दिवस कारखाने बंद ठेवले तर कामगारांनी खायचं काय हो तब्बल 1.5 महिना झाला कारखाना बंद आहे कामगार उपाशी आहे संपर्काचा पगार जर कंपनीने नाकारला तर कामगारांनी खायचं नाही हे पहा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की याचा विचार तुम्ही संप पुकारण्यापूर्वी करायला हवा होता तुम्ही जाणताय की तुमचा संप फसलेला आहे धनराज नगरातल्या कामगार संघटनांपैकी एकाही कामगारांच्या संघटनेने तुम्हाला साथ दिलेली नाही उलट मजदूर महामंडळाचे दुसरे 2 पुढारी तुमचे सहकारी भाई केडकर आणि फ्रँक मास्कर तुमच्या विरोधात जाऊन कारवाई करत होते आणि अशा परिस्थितीत संपाचं शस्त्र केवळ आणि केवळ तुम्ही अविचारानं उचललात जे युद्ध हरतात त्यांना दयेशिवाय दुसरं काहीही मागण्याचा अधिकार पोहोचत नाही दयेशिवाय त्यांना दुसरं काहीही मिळत नाही ठीक आहे आज बाजू तुमची आहे तुम्ही म्हणाल तसं पण निदान दया म्हणून तरी हो पण मी तुम्हाला तशी खात्री किंवा हमी देऊ शकत नाही हा पण तुम्ही जर धनराज भाईंना तशी विनंती केली तर शक्यत्या लवकर टाळेबंदी उठवावी म्हणून मी त्यांना जरूर विनंती करेन जरूर जरूर नुकसान सोसून टाळेबंदी चालू ठेवण्याची आम्हाला हौस पाहिली आहे भाई शेलार कॉम्रेड जगदाळे या कंपनीचं रोजचं नुकसान रावसाहेब खाली बसा चंदरबाई टाळेबंदी उठवण्याचा प्रश्न तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टरवर सोपवा आमच्या बैठकीत त्याचा विचार केला जाईल हा
तुम्ही यांना कोणतंही आश्वासन मात्र देऊ नका. चतुरभाई, मी काय करावं हे माझं मी ठरवतो. तुमच्या सल्ल्याची मला गरज नाही. मी आश्वासन दिलं आहे आणि माझ्या शब्दाबाहेर धनराज भाई जाणार नाही. तुम्हाला जर याची प्रचिती द्यायची असेल तर तुमच्या समोर फोन आहे. हो तर तुम्ही धनराज भाईंना फोन करून विचारू शकता. आणि पण दॅट्स ऑल. या विषयावर मला अधिक चर्चा नको आहे. तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा असा आता धनराज उद्योगसमूहाचा कारभार करणार असेल तर केवळ बाहुली म्हणून या वाटी कशाची माझी इच्छा नाही. बेसनजी, मी निघालो. जाऊ दे. आता तुम्ही या करारावर सह्या करा. तुमच्या सह्या झाल्या की मी धनराज भाईंना खाली बोलावून घेतो. आपण सर्वजण चहा कॉफी घेणार आहात की काही थंड वगैरे मागू? छे आता काही नको. रगड झाला चहा करा. आणि आता चहा कॉफी घेण्यात काही सवय उरली नाही. तुम्हाला चहा कॉफी नको असेल तर दुसऱ्या पेयाची व्यवस्था करता येईल. रावसाहेब, ते काय म्हणाले तुम्हाला कळलं नाही. हो, त्यांच्या तोंडची चव गेली. भैशेला, तोंडाची चव कशी राखावी हे जर तुम्ही थोडं शिकलं असता तर आज तुमचं तोंड इतकं बेचव झालं नसतं, नाही का? हा, मी चंद्र. धनराज भाईंना फोन. हा, मी बोलतोय. हे बघ, बैठक संपली आहे. कराराचा मसुदा तयार आहे. तू सहीसाठी खाली येशील तर बरोबर. नाही नाही, तशी गुंतागुंत काही झाली नाही. हा, थोडी तिखट चर्चा झाली पण ती जरा अटळ झाली. हो, चतुरभाई रागारागानेच बैठकीतून निघून गेले. ओवी बेस्तरजी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ दिले. आपण मी गेलो नाही बरं का? सांगा सांगा त्यांना, आपण इमानाला लागतो. इन्सिडेंटली आजची डाक पाहिलीस का तू? हो हो, तीच. बेलगडच्या कामगार परिषदेसाठी का? हो, पण आपल्या प्रतिनिधींची नावं आज केबलला तरी कळवायला हवीतच ना. हो, आपण म्हणालो होतो त्यांना, पण बरं, मग तूच सांगतोस का त्यांना? नाही, अरे बाबा, तूच सांगितलेलं बरं आहे गुर्जेश्वर म्हणून, नाही का? ओके ओके, ठीक. ओके ओके, बाय बाय बाय. भाईशेला, धनराज भाईजी तुम्हाला आता गुडदिवस देणार आहे. ते ऐकून तुमच्या तोंडची गेलेली चव थोडीशी तरी परत येईल. म्हणजे पुढल्या महिन्यात बेलगेटला मी फक्त तुम्हीच नाही, कॉम्रेड जगदाळे देखील. आता लक्षात ठेवा, फक्त निम्मा खर्च कंपनी देते. नाही रावसाहेब, अहो सगळा खर्च कंपनीतर्फे केला जाईल. अहो, ते आपले प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्या शेजारी जगदाळे काय? चंदरभाई, बोर्ड ऑफ डायरेक्टरचा एक मेंबर म्हणून मला असं विचारायचं. रावसाहेब, या करारावर तुमची सही आलेली तेवढी करा. मराठी किंवा इंग्रजी. हा, पण मोडीत मात्र धनराज भाई. पहा टायगर, नमस्ते भाई. नमस्ते. गाडी गॅरेज मध्ये टाक. मुलं 5 गणीला गेली. गेली. जाताना वडिलांना भेटून घेतली असते तर काय शाप मिळाले नसते त्याला. वडील भेटण्याच्या अवस्थेत होते का ते? त्याचा तोच प्रश्न विचारणाऱ्याने ठेवावा. आपण जनताय, आपण गेला. अरे बघा बघा बघा. काय मला सांगणार बोल. अरे
संध्याची बोकडं दिसत नाही का पळालाय मला स्वामी अभयानंद दौऱ्यावर परतलेच नाही अजून. हा? कदाचित जपानच्या धर्म परिषदेला जाण्याची शक्यता आहे असं वाटतं. हा, हा, खरं म्हणजे या वयात अरे संन्यासी म्हणजे या काय काम आहे काय रावसाहेब? अरे सरस्वती आती विना घेऊन मयुराजनावर कानाबद्ध राजभाई हा करा. अरे माझं वाक्य पुरवईपर्यंत थांबला असता तर काय कल्पान दौडवणार होता. हे जंगल ना साला एखादा फौजदार व्हायचं, शाळेतला पंतोजी व्हायचं नाही तर एखादी कार्यात बायको व्हायचं. तर चुकून माझा मित्र बनलेला मोठा भाऊ बनून लहानपणापासून माझ्या मानगुटीवर बसलास. असे डोळे दाखवू नको. आले आले तर हात करार मारूनच वंडरफुल. ते आधी नाही म्हणायचं, करार वाचू. कशाला? अरे मी वाचून त्या मोठा फरक पडणार. अरे तू लिहिलाच वाचला रे सगळं आलं की काय राव साहेब. अरे नुसती मान काय डोला होतोय कोणाला नाही ओवल घे. ए चंदर तू ना हुशार बुद्धिमान जरी असलास ना तरी माझ्याही कांद्यावर नुसताच गोल घुमट बसवलेला नाही. अरे मी करार वाचला नसला ना तरी ऐकला. अरे तुम्ही इथे बसून जे जे काही ऐकतात ना ते माझ्या मनात बसून कधीपासून ऐकतोय मी. पुरावा मायक्रोफोन आपला बोला. अरे बापरे, आपण सर्व ऐकला. अरे वा सांगा आली सांगा काय काय ऐकलं ते तोंडाने सांगू की टेप रेकॉर्ड ऐकू. राजभाई आपण कामकाजासाठी जमलो आहोत. हा ओके ओके. तर हा करार शेलार हा सर. जगदाळे येस सर. आपण संप बिनशर्त मागे घेतला. हो हो आपलं भांडण संपलं. हो समजा. चंद्र आता टाळेबंदी कधी होतोय लगेच. ताबडतोब उठवाय. हा पुढाऱ्यांच्या आणि कामगारांच्या मूर्खपणाचं शासन त्यांच्या बायका मुलांना द्यायची ही आपल्या धनराज उद्योग समूहाची रीत आहे. ओके डन. टाळेबंदी उठवली. चला सुटलो, एक पर्वतर संपलं. हा जगदाळे असे वरून जाऊ नका. आजचा खरा नीट लक्षात ठेवा. आमच्या शिकारी लोकांना एक नियम सांगितला जातो तो ऐकून ठेवा. अंदाज न घेता उतावळ्या गायीने जो झडप घालतो तो स्वतः शिकार करतो. आणि ती धरून ज्याला वाट बघता येते तो स्वतः शिकार करतो. चंदर अरे वाक्य तुझं असलं तरी त्यांच्या ठिकाणी मानलं की नाही हात मिळावतो. चुकला धनराज. अखेर शिकार कुणी व्हायचं आणि शिकारी कुणी बनायचं हा नियतीच्या मर्जीचा खेळ. आपण कामात आपल्या भाडी लिहिलेल्या दैवयोगाची फक्त वाट बघू. वंडरफुल. रावसाहेब टिकून ठेवा वाक्य उपयोगाला येईल आपल्या. या स्वामी अगदी वेळेवर आला होता. बसा. मला वाटलं वेळ टळून गेला. हा शेचे, तशी आम्ही काही फार कमिटमेंट केलेली नाहीये. हा फक्त करारावर तेवढ्या सह्या झाल्या. आपण दौऱ्यावर कधी परतला? हा काय आत्ताच तर येतोय. थोडी आधी कल्पना असती तर आम्ही थांबलो असतो ना. पण असे थांबण्याऐवजी तसे थांबला असता म्हणजे करारावर सह्या करण्यापूर्वी वा संप करण्यापूर्वी तर बरं झालं असतं नाही. आपण कलकत्त्याहून परस्पर धर्म परिषद जाणार होता असं आम्हाला कळालं होतं. मी धर्म परिषदेसाठी शेला मजदूर महामंडळाचं अध्यक्षपद पत्करल्यापासून धर्म बिर्म सगळं राहिलाय देव करत. हा आता या जागेवर कुणी मला खो देऊन उठविल ना त्यावेळी जे अंगावरल्या वस्त्रांची कदर करता येईल खरं की नाही चंद्रशेखर? चंदर ऐक. अखेर शिकार कोणी व्हायचं आणि शिकारी कोणी बनायचं हा नियतीच्या मर्जीचा खेळ. आपण पाहतो
आपल्या बाळी दिलेल्या दैवयोगाची फक्त आपण वाट बघू शकतो. बरोबर आहे ना म्हणजे? चंद, यावर तुला काही बोलायचं सुचतंय का रे? धनराज भाई, हा? जे दुबळे असतात ते नियतीच्या तालावर नसतात. हा? समर्थ माणसं दैवाला योग साधनेच्या पायाशी खेचून आणतात. That's all marvelous, wonderful. रावसाहेब, लिहितो. स्वामीजी, आता यावर तुम्ही काही बोलू नका. तुम्ही सबशेर ठरलात, चारी गुंडे चित झालात. आता मुगाट्याने या करारावर सही करा आणि मोकळे व्हा. चंद्र, ती साला ना, सुंदर सुंदर वाक्य बनवायचं जनरेटर बसवलंय का रे? साला मला शक्य असतं ना तर तुझं हे डोकं ना माझ्या कोंबडीवर चिकटून काही जात पसार झालो असतो. मग काय अशी सुंदर सुंदर टाळ वाक्य फेकत फिरलो असतो यार. रावसाहेब, या लिहून. स्वामीजी, हा. आपल्यासाठी काही दूध केळी मागू? हे साला आम्हाला सुचत नाही. गप्प. नको. दूध तरी घ्या. केळी घातीने जेला जाईल. आता काय केळी खायला झाड उरले या लोकांना. नाही नाही, पोट सुटलं ते. पण मार्मिक बोललो की नाही रावसाहेब? हो काय हो, पोट सुटला माझा. नाही मारणी बोलला. हा, लाट सेटल नाही तर. हा, बोला बोला स्वामीजी, करार वाचलात?